तुम्ही आता ही सगळी शेती वगैरे बघता सुर्वे साहेबांची, काय काय तुमचं नाव काय? माझं नाव कृष्णा तिष्णू भोंगे. बर. मी सुर्वे साहेब यांची शेती पाहतो. हा. ह्या शेतीला पाणी देण्याचं हे सगळं फवारणीचं काम करतो. काल मी ह्या शेतीमध्ये फवारणी केली तणनाशकाची. हा. मला कुठंही थोडं सुद्धा कोरडं असं जाणवलं नाही. पायाला चिखल लागत होता. आज 3-4 दिवस झालं पाणी देऊन ऊसाला, पण एवढा चिखल लागतो पायाला की असं पेन लागतात. असं एवढं ओलावा धरून म्हणजे त्या औषधांना रान ठेवलं. याच्या अगोदर काय परिस्थिती होती? याच्या अगोदर तुम्हाला सांगतो, आज दिलं पाणी की उद्याला वाळत होतं. म्हणजे असं ओलावा धरून ठेवत नव्हतं रान. माळरान आहे. माळरान असल्यामुळं. कसं कुठं ओलावा जरा दाखवा बरं. ही काही शेतीमध्ये ही काही पायाला चिखलच लागतो. हे बाई, ही काल चिखल लागत होता, आज अशी याची गोळी होती तरी. हा, लाडू असल्याने होते. मंडळी नमस्कार. सध्याच्या घडीला ऊस शेती ही एकमेव शेती अशी आहे की ती शेती आता भरोशाची शेती आहे. कारण बऱ्यापैकी दर मिळतोय, 3000च्या पुढे त्या ठिकाणी रेट जायला लागलाय. त्यामुळे ऊस शेती ही बऱ्यापैकी शेतकऱ्यांना परवडते. त्यामुळे शेतकरी राजा ऊस शेतीमध्ये टिकाव धरू नये. पण ऊस शेतीलाही त्या ठिकाणी आता पाणी भरपूर लागायला लागलं. यंदाच्या वर्षी पावसाने अजूनही दमदार हजेरी सोलापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः कुठेही लावली नाही. धरणं भरायला लागली, पण जो पाऊस पाहिजे तो पाऊस मुबलक प्रमाणात अजून पडलेला नाही. दुष्काळामध्ये सापडलेले ऊस काही त्या शेतकऱ्यांची टिकाव धरू नये. भोसे तालुका पंढरपूरमधील सुर्वे नावाचे एक शेतकरी आहे. त्यांचा हा जो ऊस आपण बघताय, हा ऊस दुष्काळामध्ये सापडला होता. पूर्ण पानं त्या ठिकाणी पिवळी पडली होती. पण ह्या पानांमध्ये जीव ओतण्याचं काम डॉक्टर शहाजी डोंगरे होमिओपॅथिक तज्ज्ञ यांनी एक औषध त्या ठिकाणी दिलं, ओलावा नावाचं. त्या ओलावा नावाच्या औषधामुळे ठिबक सिंचनाद्वारे जे पाणी दिलं गेलं, त्या पाण्याने काही हितापर्यंत त्या ठिकाणी ओलावा टिकवून धरला. आणि त्यामुळे या सुर्वे नावाच्या या शेतकऱ्यांचा ऊस त्या ठिकाणी आता चांगला त्या ठिकाणी पुन्हा उभारी घेतोय. आणि ह्या ऊसातून माळरानावर असलेल्या या ऊसातून चांगलं उत्पन्न त्या सुर्वे काकांना या ठिकाणी मिळणार आहे. माझ्यासोबत डॉक्टर शहाजी डोंगरे आहेत, डॉक्टर गायकवाड आहेत. आणि ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ओलावा नावाचं औषध दिलं गेलंय आणि पुन्हा ऊसाने त्या ठिकाणी नवी उभारी घेतली, ते सर्व ते शेतकरी माझ्यासोबत आहेत. नेमकं ही प्रक्रिया कशी झाली हे आपण त्यांना विचारूया. नमस्कार, माझं नाव आहे विष्णुपंत विठ्ठल सुर्वे, राहणार भोसे. कशी परिस्थिती, कसा ऊस आहे? आता हे आहे माझं पहिल्यांदाच बागात केलेलं रान आहे, माळरान आहे. याच्यानंतर पहिल्यांदाच ऊस लावला होता आणि 2.5 एकराचा प्लॉट आहे. 2.5 एकरामध्ये फक्त एकच बोरवेल आहे. आणि लाईटचा कसा प्रॉब्लेम असल्यामुळे 4 तास फक्त लाईट होते. 4 तासामुळे 6 वाला असल्यामुळे 6 दिवसात एकदा पपाळी येत होती प्रत्येक एका प्लॉटला हे करून. त्यामुळे ऊस पूर्ण म्हणजे वाढत बी नव्हता न जळत बी नव्हता. परत तिथे हालाकी झालेली होती. परंतु डॉक्टरांनी मला ओलावा म्हणून एक औषध दिलं. 1 लिटर वापरलं. आता वापरून 10-12 दिवस झाले. वापरल्यापासून पूर्ण ओलावा धरून राहिलाय. उन्हाळ्यामध्ये काय अवस्था होती? उन्हाळ्यामध्ये लगेच पाणी आटत होतं. पाणी मध्ये साईडला पसरतच नव्हतं. जायगाला जिथं टिबक आहे टिबकच्या शेजारी फक्त गिट्टीवर ओलावा राहत होता. ऊसाच्या बुडाला ओलावा जात नव्हता. आता ते औषध सोडल्यापासून जवळजवळ 2-3 विती म्हणजे बुडापर्यंत पूर्ण ओलावा जातो. ऊसाच्या बुडापर्यंत जातो. पाणी टिकून राहतं, या ओलावा टिकून राहतो. या म्हणजे ऊस पुन्हा उभारी घ्यायला लागला. ऊस पुन्हा उभारी घ्यायला लागलाय करून. आणि जळायचा पूर्ण बंद झाला आता. उन्हाळ्यामध्ये जळला होता. उन्हाळ्यामध्ये जळला होता. कांडे आखूड राहिलेले. त्याची प्रत्येक वेळेस कसं आहे, कांडीवर आपल्याला लगेच समजतं हे करून. पाणी कमी पडले, कांडीमुळे लहान राहिलेली आहे. आता इथून पुढे कांडी आता लांबकी निघायला लागलेली आहे करून. किती आता कसा ओलावा धरलाय? दाखवून तो ओलावा. आता इथे लॅटर आहे. ही लॅटर पासून आता पाणी देऊन आज 4 दिवस झाले पूर्ण प्लॉटला. बर. तर पूर्ण वरिंबा सगळा ओला झालेला पूर्ण. किती अंतर पाणी पोहोचलं, म्हणजे किती ओलावा राहिला? ओलावा 4 दिवस झाला आज पाणी देऊन भेट नाही आला. बर. 3 वेळ बरोबर असं पाणी जाते लॅटर पडायला. त्या लॅटर इथपर्यंत आलं, या लॅटर इथपर्यंत आलं. 2 लॅटर मधलं अंतर किती आहे? 2 लॅटर मधलं अंतर आहे 4.5 फूट. 4.5. ओलावा टिकून राहिला. ओलावा टिकून राहिला. 4 दिवस ओला टिकून राहिला. एवढं माळाचं रान असून दगड 4था दिवस आणखी दगडाचं रान असून सुद्धा असून हे तुझं उशीरवर राहिला, ओलावर राहिला टिकून. म्हणजे जो ऊस तुमचा आता येणार नव्हता तो आता हिरवा राहिला आणि येणार. आता वाट चांगली चालू झाली त्याची. आता पोत बी धरला त्यानं आता करून. आणि 5व्या दिवशी आता पाण्याला मिळायला लागले. पहिले कसं होतं, आज पाणी सोडलंय, उद्याला ओलावा राहत नव्हता. पूर्ण वाळून जात होतं सगळं करून. आता आज 5व्या दिवसा पाणी देऊन तरी सुद्धा पूर्ण ओलावा राहिलाय. ते ओलावा नावाचं औषध वापरल्यामुळे, ओलावा नावाचं औषध वापरल्यामुळे पाणी पसरून राहतं या आणि भुसभुशीत जमीन करता या. सगळं माळरान आहे. सगळं माळरान नाही, पूर्ण दगड सगळे ना. औषध द्यायच्या अगोदर असं वाटलं होतं का एवढं? नाही, असं वाटलं होतं ऊस राहतो असं वाटत होतं. जळून चालला होता ऊस करून. पाऊस बी नसल्यामुळे लाईटचं बी
प्रॉब्लेम होता ना, लाईटमुळे भरणं उरकत नव्हतं. बर. आता ओलावा टिकून आहे, त्यामुळे काय टेन्शन आता काय टेन्शन कमी झालं आता पूर्ण सगळं. ऊस येईल असं वाटतंय. आता उशिराच वाटतंय, कोंबार वगैरे फुटलेत नव्हतं, पहिले काय नव्हतं. हा. आता कोंबार फुटलेत ना, चालू झालेत आता. ती कांदे आपलं पडलेत ना करून, पाणी कमी पडल्यामुळं. मग आता नवीन फुटायला लागला. हा, आता नवीन फुटा लागलाय आणि आता कांड्यावर मोठ्या येणार आपल्या आमच्या. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं काय म्हणजे तुमचं कसं औषधाचं काय आहे? औषधाचं एक फॉर्म्युलेशन आहे. मी गेले 15 वर्ष झालं याच्यामध्ये काम करतो. मी डॉक्टर शहाजी डोंगरे मोहोळमध्ये प्रॅक्टिस करतो आणि हे प्रॅक्टिस करत असताना शेतीची आवड असल्यामुळे थोडं शेतीकडे माझ्या स्वतःच्या लक्ष दिल्यानंतर वेगवेगळे कॉम्बिनेशन करून मी माझ्या स्वतःच्या शेतात वापरत होतो. आणि असं जाणवलं की एका काळी असा दुष्काळ पडलेला, माझ्याकडे डाळिंबीची बाग होती, त्या 2013-14च्या आसपास. तर मी असंच एक कॉम्बिनेशन केलं आणि बागेला वापरलं. त्याचे रिझल्ट मला आपलातून मिळाले. परिणाम असा झाला की जिथं माझं 3-4 पाणी लागायचे ते 2 पाण्यात काम भागलं. त्याचं कारण की हे औषध सोडल्यानंतर आता इथं पाहताय आपण ड्रिप पासून साधारण 2-2.5 फूट पर्यंत ओल पसरलेली आहे, 2 फुटापर्यंत तरी मिनिमम. आता वास्तविक पाहता डीप खड्ड्यात आहे, रान माळाचं आहे, तर पडलेलं पाणी ह्या रानामध्ये खालीच जातं, असं पसरायचं होत नाही. मग ते खड्ड्यात असून सुद्धा पसरतं म्हणजे नक्कीच हे केलेलं. आणि इकडं पाला पूर्ण जळालेली होती ऊस. वयाच्या मानाने ऊसाची वाढ नाहीये, परंतु हे औषध सोडल्यानंतर आता पानाचा काळोखी आणि शेंडा आणि पानाची रुंदी या गोष्टीत फरक दिसतोय. त्याचा परिणाम ऊसाच्या निघणाऱ्या कांडीमध्ये लांब कांडी निघतील आणि ऊसाची वाढ फास्ट होईल. दुसरी गोष्ट, येणारा आता सध्या 2026 मध्ये एल निनोचं सावट येत आहे. त्याचं सावट आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यावरती दुष्काळाचं संकट आहे. या संकटावर मात करण्यासाठी हे ओलावा नावाचं औषध नक्कीच शेतकऱ्यांना अशा प्रकारचा फायदा करून देईल. दुसरी गोष्ट काय होतं की वरती जर नाही पाऊस पडला तर पाणी द्यायचं वेळ शेतकऱ्यांकडे कमीच उपलब्ध राहणार आहे आणि पाणी कमी उपलब्ध राहणार. हे औषध वापरल्यानंतर एकदा का तुमची 2-2.5 फूट ओल पसरली तर ती ओल मुळापर्यंत वाळत यायला फार वेळ लागणार आहे. कारण त्याच्यानंतर आपण हे औषध सोडल्यानंतर 15-20 मिनिटं काय म्हणजे आज समजा माझ्याकडे 1 तासाचं पाणी उपलब्ध आहे, 1 आठवड्यानंतर 1.25 तासाचं होईल, परत अर्धा तासाचं होईल. तर अर्धा तासाच्या पाण्यात सुद्धा मुळाच्या बाजूचं पेरीफेरीची ओल टिकून राहण्यास फार मदत करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, पाणी असून सुद्धा शेतकऱ्यांना लाईटचे खूप प्रॉब्लेम आहेत. 12 तासाची लाईट 6 तासावर आणली, 8 तासावर आणली, 8 ची 6 आणि आता तर 4 तासावरच आहे. म्हणजे पाणी समोर असून सुद्धा आपण पिकाला देऊ शकत नाही. तर त्या कंडिशनमध्ये हे औषध जर आपण वापरलं तर तुमचं 4 तासाचं जे पाणी मिळते त्याला मुबलक प्रमाणात मिळेल आणि ओल चांगली टिकून राहील आणि त्याचा फायदा नक्की शेतकऱ्याला मिळेल. किती लांबी असं किती पसरतं ओलावा? आता हे एकदम माळरानाचं रान आहे, इथं 2.5 फूट पसरलेलं आहे. माझ्या स्वतःच्या शेतामध्ये दुसरा एक व्हिडिओ माझ्या याचा 9 फूट लॅटरल होतं, 2 लॅटरल मधलं अंतर, तर ते 9 फूट सुद्धा कव्हर झालं होतं. असा याचा अनुभव आहे. पाणी पसरतं, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते. त्या सॉइलच्या मॉलिक्युल असतात, सॉइलचे पार्टिकल्स असतात, त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते. अधिक इव्हॅपोरेशन पण कमी राहतात, त्याचं उडून जाण्याचं प्रमाण कमी राहतं. तुमचं आता कसं, माझं कसं होतं, एक दिवस पाणी दिलं, एका दिवसात रान वाळत होते. आता पाणी देऊन 4था दिवस आहे पूर्ण, तरी सुद्धा म्हणजे ओल टिकून राहिलेले, ओल टिकून राहते मुळापर्यंत आणि वापसा परिस्थितीमध्ये राहते. आणि वापसा परिस्थिती राहिल्यामुळे मुळाची वाढ चांगली होते. वाढ चालते चांगली. मी डॉक्टर राहुल गायकवाड पेहे आज या ठिकाणी सुर्वे साहेब यांच्या शेतामध्ये बोशी इथे आलो होतो. मला डोंगरे साहेबांनी आमंत्रण दिलं की आपल्या या औषधामुळे कसा रिझल्ट आहे पाहण्यासाठी तुम्ही आज थोडासा वेळ काढून या. कारण माझ्याही शेतात ऊस, केळी, सीताफळ आहे आणि सध्या पाण्याची अवस्था थोडीशी बिकट चालू आहे. तरी हे औषध वापरल्यानंतर खरोखरच किती रिझल्ट आहे पाहायचा होता मला. तर या ठिकाणी आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की सध्या शेतात पाणी दिल्यानंतर 2 ते 3 दिवसात पूर्ण शेत परत पाण्याला येतंय, पण इथं ओलावा औषधामुळं हे चांगली ओल टिकून राहिली. आज जवळजवळ 5वा दिवस आहे ह्यांचा, तरी ओल चांगली टिकून आहे. आणि विशेष म्हणजे हे माळ रान आहे आणि काळ्या रानावर तर 100% यापेक्षा जास्त ओल टिकून राहणार. यापूर्वी मी साहेबांचं एक ऊसासाठी औषध वापरलं होतं, तर त्याचाही मला रिझल्ट आलाय. पानाची रुंदी, पानाची काळोखी आणि वाढ त्यासाठी. परंतु या औषधाचा मला अजून अनुभव नव्हता, पण मी प्रत्यक्ष आज बघितल्यानंतर
हे खूप छान आहे आणि हे सगळ्यांनी वापरायला पाहिजे आणि मी सुद्धा वापरणार आहे, कारण सध्या माझ्या केळीला आणि ऊसाला पाणी कमी पडतं आहे आणि दुष्काळ आहे. किती दिवस पाऊस पडेल याची गॅरंटी अजूनही सांगता येत नाही. तर हे बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरायला काहीच हरकत नाही, सर्व शेतकऱ्यांनी, कारण ओलावा टिकून राहतोय, पांढऱ्या मुळीची वाढ होते आणि अर्थातच उत्पन्न वाढतंय. तर एकदम खूप छान औषध आहे. औषध वापरताना काय काळजी घ्यायला पाहिजे? हे औषध वापरताना काही नाही, आपल्याकडे समजा ड्रीप असेल, ड्रीप मधून दिल्यास हे उत्तम प्रकारे कार्य करतं. ज्या शेतकऱ्याकडे ड्रीपची सोय नाही ते पाण्यातून 200 लिटरच्या बॅरलमध्ये हे टाकायचं आणि फ्लडनी देऊ शकता. ज्याच्याकडे ड्रीप आहे त्याला मात्र चांगला फायदा होतो एकदम, आणि पाण्यातूनही फायदा होतो पण इतपत दिसत नाही. ड्रेप इथे टाकलेला आहे. त्या ड्रेप पासून इथपर्यंत वालावा आला. आणखीन पुढे फक्त जिथपर्यंत सूर्यकिरण पडतात दीड इंच पर्यंत कोरडं होतं, ते वाळल्यामुळे एव्हपोरेट होतं पाणी. बघा आणखीन पुढे गांडूळ तयार झाले. हे इकडे घ्या, इकडं आणखी लाकड आहे का काय? ड्रीप पासून किती अंतर आहे? पासून बघा की 1 2 3 4 येते. 4 4.5 5 वापस तिथं आहे. ड्रीप पासून 4 साडेचार येते. हा 4.5 येत आहे. 3 फूट आहे जवळ. हा 2.5 3 फूट आहे. या बाजूला, आणि ते पण तिकडच्या बाजूला तेवढंच जाणार आहे. हे आणखी ना- वरून वाळा दिसतंय पण आतून पूर्ण वाला आहे. 1-1.5 इंचाच्या तेव्हा समोरचं जिथपर्यंत सूर्यकिरण पडतात ना, त्यामुळे ती माती वाळून जाते. पाणी टेवलेलं आहे सगळं, आहे का? पूर्ण दगडाचं अजून राहणार सगळं, सगळं ओला आहे पूर्ण आतून, म्हणजे बुडापर्यंत पूर्ण मुळ्यापर्यंत सगळं ओलावा गेलेला आहे सगळा. आता इथं मग आपण बाहेर बघितलं, आता आपण इथं आता आलो मध्ये आत. पूर्ण सगळं चढावर सुद्धा पूर्ण. हे औषध कसं वापरायचं? हे औषध ओलावं, हे औषध एकरी 1 लिटर प्रमाणे वापरायचं ड्रीप मधून, किंवा ज्याच्याकडे ड्रीप उपलब्ध नाही त्यांनी 200 लिटरचा बॅरल करायचा. ते बॅरल जिथं बूच असतं पाण्याचं तिथं ठेवून, बारीक तोटी ठेवून त्या पाण्यामध्ये फ्लडने जाऊ द्यायचं. किती दिवस पुरतं मग? ह्याचे साधारण 22 ते 22 दिवसापर्यंत रिझल्ट राहतात ते चांगले. 22-25 दिवसापर्यंत महिन्यातून एकदा वापरलं तर काय हरकत नाही. अगदी ज्याला काहीच पाणी नाही त्यांनी नुसतं पानावरती फवारून पानं ओटी होतील असं जरी केलं तरी पण त्याच्या ऊसाचं लाईफ किंवा पिकाचं लाईफ पुढे ढकलू शकतं. ही जळायची जी प्रक्रिया आहे किंवा पाणी कमी पडल्यामुळे पिकावर येणारा जो ताण आहे तो ताण काही अंशी कमी प्रमाणात होतो. कुठल्या पिकाला हे औषध? हे औषध कोथिंबिरीपासून द्राक्षापर्यंत कुठल्याही सेन्सिटिव्ह पिकाला चालू शकतं. कुठल्याच पिकाला याचे साईड इफेक्ट काही नाही आहे. महिन्यात किती वेळा वापरायचं? 20-22 दिवसातून एकदा वापरायचंय. वारंवार वापरायची गरज नाही. तोपर्यंत पाऊस येईल. आता काही पाऊस संपला. ऍक्च्युअल सोलापूर जिल्हा असल्यामुळे ऑगस्ट नंतरच पाऊस असतो आपल्याला. 1-2 वेळा वापरलं तर बऱ्यापैकी संकट टळून जाईल शेतकऱ्याला. उन्हाळ्यामध्ये सगळं उन्हाळ्यामध्ये इफेक्टिव्ह आहे. इव्हन तो जिथं लाईट जे कमी आहे, पाणी उपलब्ध आहे तर लाईट कमी आहे, त्यामुळे शेतकरी ते पाणी देऊ शकत नाही शेतात पिकांना. अशा ठिकाणी पण नक्कीच फायदेशीर आहे. तर म्हणजे आपण पाहिलं की त्यांच्या शेतामध्ये हा ओलावा औषध प्रयोग झाला की सुरवेस आहे. त्यांनी त्या शेतकरी आणि डॉक्टर दोघांनी सांगितलं की या ठिकाणी पाणी भरपूर आहे पण लाईट नाही. त्या आसमाने संकट आपल्या शेतकरी बांधवांनी यायला नाही. त्यामध्ये महावितरण सुद्धा आता शेतकऱ्याला खेळायला लागली. या ठिकाणी पूर्वी 4 तास लाईट होती तिथं आता 4 तास लाईट सुद्धा मिळेनाशी झाली आहे. शेतकरी रस्त्यावर उतरलाय, संघर्ष करतोय लाईट द्या पिकं वाचवण्यासाठी. मायबाप सरकार या ठिकाणी आधुनिक शेतकऱ्याला पुरेशी लाईट त्या ठिकाणी देऊ शकलेली नाही. त्यामुळे पाणी उशाला आहे पण कोरड घशाला आहे. अशी अवस्था ज्या शेतामध्ये असेल त्या शेतकऱ्यांनी जर हे ओलावा औषध वापरलं नक्कीच त्यांची पिकं हे ओलावा औषध वापरल्यानंतर काही दिवस जमिनीमध्ये ओलावा धरून ठेवतील आणि पिकं जगतील. आणि त्या पिकांना जर भविष्यामध्ये काही दिवसानंतर पाऊस चांगला मिळाला तर पिकं नक्कीच त्या ठिकाणी उभारी घेतील. दुष्काळ होता,
दुष्काळामध्ये त्या ठिकाणी टेम्परेचर फार वाढलं होतं. मालरान आहे, या मालरानावर सुर्वे शेतकरी जे आहेत त्यांना एवढा ऊस फुटेल भविष्यामध्ये असं वाटलं नव्हतं. डॉक्टर डोंगरे यांची त्यांची भेट झाली, त्यांनी ओलावा औषध त्या ठिकाणी वापरलं आणि या औषधाचा मंडळी फायदा असा आला, किमान 5 ते 6 दिवस औषधाने त्या ठिकाणी ओलावा धरून ठेवला. त्यामुळे आता पावसाळा सुरू झालाय तर या ऊसाने पुन्हा उभारी धरली आणि या ऊसातून काही टन किंवा चांगलं उत्पन्न सुर्वे साहेबांना मिळणार आहे. ही सगळी किमया जी घडून आली ही ओलावा नावाच्या औषधामुळे. ज्या शेतकरी बांधवांना ओलावा नावाच्या औषधाचा वापर करायचा असेल त्या शेतकरी बांधवांनी स्क्रीनवर आम्ही डॉक्टर शहाजी डोंगरे यांचा नंबर दिलाय, त्यांच्याशी आपण संपर्क केला तर आपल्याला हे औषध त्या ठिकाणी मिळेल. औषधाचे रिझल्ट भन्नाट आहे. फक्त शेतकरी बांधवांनी विश्वास ठेवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्यामुळेच आम्ही डायरेक्ट शेतामध्येच हा वास्तव दाखवणारा हा व्हिडिओ स्वतः शेतकरी आमच्या सोबत आहे, त्यांनी औषध दिलं ते डॉक्टर डोंगरे सुद्धा सोबत आहे आणि ज्यांना शेतीमध्ये बराचसा अनुभव आहे तर डॉक्टर गायकवाड सुद्धा या ठिकाणी सोबत आहे. सगळ्यांचं एकच मत या ठिकाणी झालं, औषध चांगलं आहे. शेतकऱ्याची पिकं जी पाण्या वाचून जळणारी पिकं आहे त्या पिकांना हे औषध काही दिवस त्या ठिकाणी टिकाव धरण्यामध्ये मदत करणारे हे औषध. मंडळी, शेतीविषयक असेही नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहायचं आहे तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून वास्तव असणारा यशोगाथा आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद.